श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। यस्य देवे परा भक्तिर् यथा देवे तथा गुरौ तस्यैते प्रतिता ह्यर्था प्रकाशन्ते महात्मनः पुंडलीकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। जीवाने कितीही आटापिटा केला, खूप प्रौढी मिरवली की मला प्रियमान स्वातंत्र्य आहे, तरी तो परमेश्वरावर उरघोडी मारण्याचे भासच निर्माण करू शकतो. आणि त्याचं कारण एक ट्रम्प कार्ड परमेश्वराने नेहमी आपल्या हातात ठेवलेलं. ट्रम्प कार्ड हुकमाचा एक्का ज्याला म्हणतो आपण, मराठी ट्रम्प कार्ड, हा एक्का परमेश्वराने आपल्याजवळ ठेवलेला आहे. त्याला माहित आहे की जीवाला थोडं जरी मोकळं सोडलं की नाही की हा खूपच उड्या मारेल, आपल्यापेक्षा उंच होण्याचा प्रयत्न करेल. म्हणून त्यांनी एक ट्रम्प कार्ड नेहमी हातात ठेवलं आणि त्यांनी एक खूप मोठी किमया आपल्यासाठी करून ठेवली हो. अगदी त्याला आपण एक शब्द म्हणतो सर्वव्यापी आहे. आणि म्हणून तो सर्वव्यापी तर झाला आणि त्या सर्वव्यापीत्वामध्ये सुद्धा प्रत्येक अणुरेणूमध्ये तो मेजॉरिटीने उपस्थित आहे. मेजॉरिटी शब्द लक्षात ठेवा. अस्ति भाती प्रियारूपम नाम चैत्यैष पंचकम आद्यत्रयम ब्रह्मरूपम मायारूपम तत्वद्वयम. हा श्लोक लक्षात ठेवा. यावरून त्यांनी आपली मेजॉरिटी सगळीकडे सिद्ध केलेली आहे. नामाचं हे वाचलेलं थोडंसं नामासंबंधित 1-2-5 मिनिटं आपण विचार करू, नंतर पुढे जाऊ. मेजॉरिटी कशी आहे बघा. अस्ति भाती प्रिय हे त्याचे आहे, त्याचे प्रतिनिधी आहे. सच्चिदानंद नाही म्हणत, त्याच्यासाठी ते ब्रह्माचे घटक आहेत. आणि अस्ति भाती प्रिया रूपाने ते या मायेच्या साम्राज्यामध्ये त्यांनी पाठवलेले आपले बोर्ड ऑफ डायरेक्टर प्रतिनिधी आहेत. आपल्याला लक्षात येते पटकन म्हणून. आणि 2च मायेचे आहे फक्त, नाम आणि रूप फक्त 2 आहेत आणि 3 त्याचे आहे. म्हणून कुठल्याही वस्तूशी जेव्हा आपले मायेच्या साम्राज्यात कुठल्याही वस्तूशी जेव्हा व्यवहार होतील तेव्हा त्याच्यातला 3 भागपर्यंत परमात्म्याशी 2च भाग मायेशी होतील. नेहमीच तो विजयी आहे. म्हणून त्याला इथे जय जय राम जय राम त्याचं जयच आहे सगळीकडे, कारण तोच तिथे आहे बिलकुल विद्यमान. तत्र श्री विजयो भूतीर, विजयच आहे. आज मायाला कधी आपल्या याच्यात होऊ देतच नाही बिलकुल. नामरूपाला 2च भाग देऊन त्यांनी सिद्ध करून दिलं की ती माझ्या अधीन आहे. एक गोष्ट ही लक्षात ठेवायची आपण. आणि नामरूप जरी मायेचे आहेत तरी मायेने आपलं जे जीवावर मोहित दशा जी निर्माण केलेली आहे ना, ते फक्त नामरूपाचीच आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आज आपण जीवदशा सुद्धा आपल्याला प्राप्त झालेली जी आहे ती मायेच्या नाम आणि रूपात्मक या घटकामुळे मोहित झालेलो आहोत. नाम आणि रूप फक्त एवढंच आहे, बाकी काही नाही. मायेचं अस्तित्व तसं नाही आहे. ती स्वतःच सांगते यामासा माया. माया शब्दाचा अर्थच आहे जी अस्तित्वात नाही ती. आता अस्तित्वात नाही म्हटल्यानंतर ती कसं काय आलं पुन्हा? तिने काय होईल?
नाही तर ती काही. आणि म्हणून माया नेहमीच अगदी अल्पमतात आहे, परमात्मा नेहमीच बहुमतामध्ये आहे. मायेच्या नामरूपाने जीवाला जे बंधन निर्माण केलं, ते बंधन निर्माण केल्यामुळे त्याच्यातून सुटका सुद्धा तो इतका हुशार आहे की नामामध्येच करून ठेवली त्याने. तिच्या बंधनात पडले का नामरूपाचे, ठीक आहे, मी सुद्धा काय कमी आहे, ती माझ्या अधीनच आहे, म्हणून तुम्ही तिचं नाव न घेता आता माझंच नाव घ्या फक्त, की ते तिला लिक्विडेट करून टाकू आपण, न्यूट्रलाइज पूर्ण. पण भगवंताच्या नावाला असं नुसतं नाम नाही म्हणत, दिव्य नाम म्हणतात. विष्णू सहस्रनामामध्ये दिव्य शब्द वापरले आहे, भगवंताचे दिव्य नाम आहे. दिव्य नामाने जन्म कर्मच मे दिव्यम, भगवंताचे भगवद्गीतेचे श्लोकच तसा आहे. हे सगळं माझं दिव्य आहे अर्जुन, तू याला साधं समजू नको. हे मानवी बुद्धीतून निर्माण झालेलं काहीही नाही. जन्म कर्मचे मे दिव्यम, दिव्य नाव राम, हे दिव्य नावावर राम शब्दाचा आता खूप महिमा आपण बघितला. दोनच अक्षरी शब्द आहे, बिलकुल अगदी सहस्र नाम तत्तुल्यम, किती त्याचं वजन आहे. नामरूपाच्या बंधनात पडलेला जीव, त्याचं विवरण आता फारसं आपण करू नये, आपल्याला बाकी उपलब्ध वेळ कमी आहे. नामरूपाच्या बंधनात पडलेला जीव नामरूपानेच मुक्त होतो. आणि हे नाम शेवटी जे दिव्य नाम जर आपण घेतलं तर आपण दिव्यत्वाशी ऐक्य पाहू. मायेच्या नामामध्ये पडलो, मायेचे नाव किती आहे, घर दार मुलगा पोरं बाळ, माझी डिग्री, शेती वाडी बंगले, काय जे असेल हे तिचे नाव आहेत. अशापैकी एकही नाव परमेश्वराने आपलं ठेवून नाही, स्वतःचं नाव वेगळं आहे. विश्वम विष्णूर वषटकारो भूत भव्य भवतृ, सगळे त्याचे दिव्य नाव आहे. ते दिव्य नामाचं जप केल्याने हे आपण मायेच्या काल्पनिक आणि मिथ्या नावाच्या याच्यातून बाहेर येतो. आणि हे नाम आपल्याला शेवटपर्यंत दिव्यत्वापर्यंत घेऊन जाते. हो, या साधू संतांनी कोणी दोनच अक्षर, जिवे गोड तीन अक्षराचं काय हे तुकाराम महाराज म्हणतात, तीनच अक्षर विठ्ठल एवढ्या नावानेच ते तरले. वाल्या कोळी दोनच नावाने तरला, काही चाललं नाही माया, त्या आईलीचं थडी सरले माया ज्यावेळेस. असं हे नामरूपाच्या बंधनाचा एवढा एक मुद्दा आपण लक्षात ठेवूया. आणि म्हणून नामरूप ही जी आहे मायेची मिथ्या आहेत, परमेश्वराची सत्य आहे. आणि त्यांनी कुठेही जगामध्ये आपला त्याच्याशी जिथे कुठे सगळ्या गोष्टी जिथे कुठे सामना होईल तिथे तो बहुमताने विद्यमान आहे आपल्याला हे करण्यासाठी. म्हणजे माया अल्पमतातच आहे, पण आपली दृष्टी या अल्पमत असलेल्या याच्यावर ते मायनॉरिटी सरकार झालं ना दिल्लीला स्थापन, काय हाल झाले बघितले ना. ते विकासने काही मध्ये सोडून द्यावं लागलं, तसंच माहिती आहे, अगदी तसंच आहे. हे सगळं लक्षात घेऊन तुलसीदासांनी आपल्याला एक शिकवून ठेवलेलं आहे की बाबांनो, मायेच्या साम्राज्यामध्ये जरा जपून वागा. मायेने काय केलेलं आहे, कर्मप्रधान विश्व करी राखा, जो जस करई सो तस फल चाखा. बस. आणि दुसरं आणखी एक फार मार्मिक मुद्दा, कलियुग कर पुनित प्रतापा, मानस पुण्य होय नाही पापा. फार अगदी आपल्याला इतका त्या याचा आश्रय आहे खरं सांगतो कलियुगामध्ये, की या तुलसीदासांच्या रचनेचं जर आपण चिंतन केलं ना अगदी ते आपल्याला कळलं तर त्याच्यासारखी गोष्ट नाही. कर्मप्रधान विश्व करी राखा, जो जस करई सो तस फल चाखा. इथे तुम्ही जे कराल त्याचं फळ तसं तुम्हाला चाखा, सोपा अर्थ आहे. पण कलियुग कर पुनित प्रताप, कलियुगामध्ये मायेचं जास्त ती डांबोरा पिटेल. आणि बाजारामध्ये जर आपण गेलो ना, जो वस्तू विकणार आहे तो खूप जोरजोरात ओरडत असतो ना, त्याची खूप विक्री होऊन जाते. बा ती म्हण पडलेली आहे की जर खूप तुम्ही आवाज चढवून बाजारामध्ये कापूस जरी विकला तरी विकला जाईल, आणि चुपचाप बसले सोनं घेऊन तर कोणी येणार नाही तुमच्या दुकानात. अशा प्रकारचा त्याचा अर्थ आहे. या मायेने आपला स्वतःचा खूप डांगोरा पिटला, म्हणून ते हे करावी लागली भगवंताला. तिथे काय करावी लागली, मानस पुण्य होय नाही पापा, कलियुग कर पुनित प्रतापा. खूप मोठं अगदी हे दिलेलं आहे. कलियुगातल्या लोकांना अत्यंत साधं सोपं
जे सगळ्यात मंदमधले मंदमधलेही मंद जे आहेत त्यांच्यासाठी आहे, आणि ते नामच आहे तिथे तरुण येणार. काय त्याचा अर्थ पाहून पुढे जाऊया. कलियुग करे हा पुनित प्रताप मानस पुण्य होय. तुम्ही रामराम मनानेच म्हटलं आहे, बरं मनानेच. मानस पुण्य म्हणजे मनाने जर तुम्ही राम राम कृष्ण कृष्ण विठ्ठल विठ्ठल म्हटलं तर ते पुण्य होईल, नाही पापा. नाही पापाचा काय अर्थ आहे? आता राम 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 म्हटल्याने पुण्य होईल, पण मी जर असा मनात विचार केला की याला मारतो याला मारतो याला मारतो, मग रामराम म्हटल्याने जर पुण्य व्हायला पाहिजे तर याला मारतो याचा खून करतो, 302 कलम लागायला पाहिजे की नाही आपल्याला? लागायलाच पाहिजे. नाही पापा, नाही होणार. पण तसं भगवंताच्या रचनेचा भाग आहे. म्हणून मनाने सुद्धा रामनाम घेतलं तर या मायेच्या ह्याच्यातून आपण तरुण जातो. ते मनानेच नुसतं घेतो, काहीच कृतीच नाही करत आपण, कृती होतच नाही, आणि तरी ते होऊन जातं. या जगामध्ये जे आपल्याला सगळं जे मिश्रण आपल्या डोळ्यासमोर दिसते आहे, त्या मिश्रणाचं या शंका समाधानाच्या वर्गामध्ये खूप असे काही काही प्रश्न आले बघा. त्याचं मुख्य कारण हे आहे की या जगामध्ये संपूर्ण मानवजात जी आहे ना, ती 80-16-4 मध्ये विभागली गेलेली आहे. पर्सेंटेज लक्षात ठेवायचं, 80, 16 आणि 4. हां, 80 मध्ये आपण जवळपास सगळे जाऊ करू, 16 मध्ये आपल्यातले फारच अगदी सहसरेशू जातात, आणि 4 मध्ये कश्चित येतं, ती सिद्ध आहे. फार फिल्टर 2 ठिकाणी फिल्टर लागल्यामुळे तिथे पोहोचणं फार अवघडच आहे. जीव हा पापपुण्याचा भाग जेव्हा समान होतो त्यावेळेस तो त्याला मानव जन्म मिळतो, आणि इथे आल्यानंतर साहजिकच त्याच्या पापपुण्यात्मक प्रवृत्ती यांनी तो कर्म करणार आहे बिलकुल. म्हणून 80% लोक कर्मप्रधान आहेत तिथे, ते करतातच. नाही कश्चित क्षणमपी जातो तिष्ठत्य कर्मकृत, राहू नाही शकत कर्म केल्याशिवाय. आणि दोघींचे रेटे असल्यामुळे ते निषिद्धही कर्म करतात, पुण्यात्मकही कर्म करतात, यात वाद नाही. पण ते सगळे पुण्यात्मक आणि पापात्मक कर्म करत असल्यामुळे त्यांना फल भोगण्यासाठी देह घ्यायला यावं लागते. हे 80% लोकांचे असे व्यवहार आहे. आणि म्हणून काय समस्या झालेली आहे की वेदांमध्ये सुद्धा खूप म्हणजे कर्मकांडही खूप मोठं झालं हो, अगदी प्रचंड मोठं कर्मकांड आहे वेदांमध्ये. त्यांना कर्म सांगावी लागली, सगळे हे कर्म सांगावीच लागली खूप. म्हणजे यज्ञापर्यंतची जी काही कर्म उपासना रूप आहे, हे सगळे कर्म वेदामध्ये 80% कर्माचा भाग विभागून गेलेला आहे. आता 80% कर्माच्या जंजाळात हे सगळं ऐकून आपण जर गुंतलो तर आपण कर्मच करत राहू ही भीती वाटल्यामुळे त्यांनी त्याला कर्माच्या बाहेर सोडून घेण्याचा मार्ग सुचवलेला आहे. तो वेदाचा अंतिम भाग झाला, ज्याला उपनिषद म्हणतो, वेदांत ज्याला म्हणतो. वेदाचा अंत, अंत म्हणजे निर्णय, वेदांत म्हणजे वेदांचे निर्णय. तो ज्ञानकांड झालं, ते उपासना कांड झालं. चुकलं माझं, ते 16% लोकांचे उपासना कांड. 80% लोक कर्मात गुंतलेले आहेत, त्यातले काहीच लोक फक्त उपासना मार्गामध्ये जातात, आणि जे उपासना मार्ग पूर्ण करून तिथे 4% प्रवेश करणारे फक्त फार कमी लोक आहेत. उपासना पूर्ण करून तिकडे जाणारे कमी. हे सगळे जे आहेत, हा आपण प्रकार लक्षात जर ठेवला तर आपल्याला लक्षात येईल आपल्याला हे उपासना सुद्धा किती अवघड आहे. कर्म तर आपल्याला विधिवत जे सांगितले आहे ते करणं होत नाही आपल्याच्याने. विविध कर्माचरण फार कमी घडतं, म्हणून दुःख होतात बरं का. आपल्याला जे दुःख होतात ना, एक साधा विचार आपण करून ठेवावा. मी कधीही कुठल्याही जन्मामध्ये कुठलंही कर्म दुःख होईल म्हणून केलं का? करू शकणार नाही. कशासाठी करेल मी? मला काही हौस आहे का? आ बैल मुझे मार. आता मी एक यज्ञ केला, तो यज्ञ या संकल्पाने केला का मला खूप दुःख होऊ दे, कधीच होणं शक्य नाही. आणि तरी खूप मुद्दा लक्षात ठेवायचा बारकावा आहे. मला दुःख आज जे होत आहे ते कशामुळे होते? आज मला सुख दुःखाचे दोन्ही अनुभव आहेत. दुःखाची जास्तच हे आहे त्याच्यामध्ये भाग, त्याचा सुखाचा भाग कमी आहे. का होते? याचाच अर्थ सरळ सरळ असा आहे की मी जे कर्म केले, असं वाटलं की याच्यातून सुख होईल, ते मला दुःख आणून राहिले आहे. माझा संपला, तिथला विवेक नष्ट झालेला आहे. जे कर्म मी सुखाच्या आशेने केलं ते माझ्यासाठी दुःख निर्माण करून गेलेलं आहे. मग आज मला ते कळत नाही आहे कोणते कर्म सुखाचे आणि कोणते दुःखाचे आहे. म्हणून विहित कर्माचरण लावणं भाग पडलं श्रुतींना. फार महत्त्वाचं आहे विहित कर्माचरणचं हा सिद्धांत समजून घेणं.
त्याला त्याच्यासाठी की जीवाला स्वतःची ताकद नाही हो, म्हणून तर तो दुःख भोगतो आहे. कोणी स्वतःहून कर्म करतच नाही दुःखासाठी, तरी दुःख भोगतो आहे. याचाच अर्थ त्याला कोणतं कर्म सुख देणार आहे आणि कोणतं दुःख देणार आहे याचाच विवेक नाही. तिथे अविवेकी होऊन पडलाय तो, मनाला वाटेल तसं करत बसतो आणि म्हणून ते त्याला दुःखदायी होतात. मुद्दा आपण लक्षात ठेवूया की हे जे पर्सेंटेज आहे 80-16-4 हे लक्षात ठेवायचं. आणि 80-16-4 साठी 3 कांड तयार करून ठेवली, कर्म, उपासना आणि ज्ञान. आणि कर्मच जर जास्त भर झाला तर त्याला दुरुस्त करणं भाग पडलं ना. म्हणून सुरुवातीलाच परमार्थाच्या मार्गात पहिलं पाऊल टाकताना कर्म मार्गाची आठवण आपल्याला ठेवावी लागेल. पायरीच आहे पहिली, ती पायरीच आहे ती. निषिद्ध कर्म केलेली आहे ना, त्याचा तो साफ करावी, साफसफाई, ती पायरी साफ करून घ्यावी लागेल. ती फक्त विहित कर्माचरणानेच होते, दुसऱ्या कशाने होत नाही. त्याच्यानंतर लागून दुसरं उपासना कांड जे आहे इथेही कर्मच आहे, पण इथे कर्म प्रधान आहे. तिथे कर्म थोडं गौणात गेलं आणि तिथे ते ईश्वर परायणतेने करायचं आहे. त्याचं तोंड ईश्वराकडे वळून द्यायचं. प्रत्येक कर्माला एक पुढे एक मागे चिठ्ठी लावून द्यायची रामनामाची, फक्त बस चिठ्ठ्यात जोडत जायच्या. इकडे मी केलं म्हणून म्हटलं तर ठीक आहे, पण हे मी केलं हे म्हटल्यामुळे आज ही स्थिती आली आपली. आता सुधर नाही, हे मी नाही केलं, हे त्याने केलं, तू केलं, रामाने केलं. मग रामनामाची आपल्या कर्माच्या आधी आणि अंती एक जोड लावूनच द्यायचा, सोडायचं ते कर्म, काही चिंता करायची नाही. हे उपासना कांडाचं ते आहे. आपण सगळे कर्म आता ईश्वर सन्मुख करून दिलेले आहे आणि ईश्वर तर स्वतः कुठल्याच कर्माचं फलाची इच्छा नाही, त्याच्या भोगाची नाही. म्हणून त्याचं जे फल जे होईल ते आपल्याकडे येणारच नाही वापस. आलंच तर ते त्याच्याकडे जाईल, कारण त्यांनी केलं असं भावनेने केलेलं आहे. आपण पुढे आपल्याला ज्ञानाची ही तयारी करून देणार आहे हे. आणि अशा रीतीने एक कर्माचा जो प्रांत आहे हा आपण इथे याच्यासाठी लक्षात घ्यावा. उपासना कांडामध्ये किती वर्णन करावं, हा ध्यान दीप जो आहे श्लोक 158 आहे, किती बारकावे सांगावे. हे सगळे बारकावे इथे अभ्यासनीय आहे, फारच महत्वाचं आहे. मग घेण्याचं कारणच ते आहे. एकेका श्लोकामध्ये असे बारीक इतके आहे की तो एक एक श्लोक खरं असं काय म्हणतात त्याला, रवंत करण्यासारखं, चिंतन करण्यासारखं एक एक श्लोक होते. स्वामींनी लिहिलेला आहे, साक्षात्कारी माणूस आहे, त्यांना ज्ञान आहे सगळ्या गोष्टीचं, आणि त्यांनी तो आपल्यासाठी लिहून ठेवलेला आहे. ध्यानदीप हा उपासना सांगणारा जरी असला तरी आपल्याला त्या उपासनांचं स्वरूप कसं आहे हे पूर्ण सांगताय. पुन्हा या 158 श्लोकांमध्ये अगदी मंदपासून ते अगदी ज्ञानकांडासाठी जो योग्य होणार, अगदी आता ब्रह्मभूयाय कल्पतेपर्यंत जो जाणार आहे त्यांच्यासाठी सगळी सोय आहे याच्यामध्ये बिलकुल करून ठेवली. म्हणून सगळे हे बारकावे सांगायचे भाग पडले त्यांना. उपासना काय, बोध काय, सगुण काय, निर्गुण काय, सगुणामध्ये काय काय बारकावे आहेत, निर्गुण उपासनेचे काय आहे, त्याचे फल काय आहे, त्याच्यातले प्रतिबंध काय आहे, सगळं सांगणं भाग पडलं. सगळ्यांना समावेश करून घ्यायचा सगळ्यांचा बिलकुल. आणि म्हणून हे आहे आपल्याला एवढंच आपण या ध्यानदीपामध्ये लक्षात ठेवूया. या दीपाचं जर नीट चिंतन झालं ना तर आपल्याला पंचदशी जवळपास बऱ्याच अंशाने कळली असं निश्चित होते. कारण आपल्या जीवनाच्या रोजच्या घडामोडीशी निगडीत असलेला हा दीप आहे. आणि म्हणून याबद्दल असं हे समरी रूपाने लिहिलं ते सांगायला किती वेळ लागतोय बघा तुम्ही. तरी हे समरी आहे बरं, एक एक श्लोक घेतलेला नाही, 158 नाही आहे, गट करून घेतलेले आहे. यामधला संदेश तोही त्याला थोडं ॲब्रिज करून घेतलेला आहे. ती एडिशन काही अशी मोठी नाही आहे, बिलकुल अशी ॲब्रिज एडिशन आहे ती आलेली आहे आपल्यासमोर. काय म्हणतात, बेअर ॲक्ट म्हणतात ना तसं. कॉमेंट्री नाही तर असं जास्त त्याच्यावर सूत्ररूप विस्तृत कॉमेंट्री होईल. मग त्याच्यावर 700 भगवद्गीतेचे श्लोक माऊलीला सांगायला होय किती लिहावं लागल्या, 9033 आहे ना. किती भाव आहे भगवंताला सांगण्याची, यावरूनच लक्षात येते. हे 158 श्लोकामध्ये आपण 2-2.5 पानामध्ये हे लिहिलं, फारच जास्त ठासून भरलेलं आहे त्याच्यामध्ये. दाबून अगदी दळण जसं भरतो ना आपण, मावलं नाही दाबतो त्याला खाली, तसा प्रकार आहे हा. आणि त्यामुळे हा आपल्याला जास्त समजून घेण्याचा आहे मुद्दा लक्षात. याच्यानंतर वर्ग जिथे आपला समारोपही होईल ना तिथून अभ्यास सुरू होऊन जाते. परवाच आपण बघितलं होमवर्क खूप आहे अगदी. उपासना प्रांतामध्ये काही विचार आपण केलेला आहे.
आणि त्याचा पुढचा विचार आता आपल्याला करायचा आहे. सगुण निर्गुण उपासनाचं विवरण इथे झालेलं आहे आणि ते कर्तृतंत्र वस्तुतंत्र जे आहे त्याचा भाग इथे आपल्या इथे आलेला आहे. झालं आहे विवचन त्याचं. याचा आणखी एक त्यांनी एक फार सुंदर इथे एक ओळ लिहिलेली आहे की तत्वचिंतन करणे हे उपासनेचं महत्त्वाचं अंग आहे. तत्वचिंतन करणे हे अंग आहे, उपासनेचं संघ आहे. ते सगळीकडे स्वामींनी करायला सांगितलेलं, त्याचा उल्लेख मुद्दामून इथे करून दिलेला आहे. तत्वाचं चिंतन उपासनेच्या प्रांतामध्ये सुटायला नको. पहिल्या दिवशी आपण आपलं ध्येयाचा उल्लेख केलेला बघा, ते तत्वच आहे. विवेकही तत्वाचा सुरुवातीला करायला सांगितलं आणि तो आता असा अखंड करत जात जात शेवटच्या याच्यापर्यंत आपल्याला जावं लागणार आहे. तत्वचिंतन तत्वविवेक हा शेवटपर्यंत उपासनेमध्ये सुद्धा तो जागृतच ठेवावा लागेल. उपासनेचं अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे तत्वचिंतन आहे. त्यांनी ध्यान करायला सांगितलेलं आहे. पुढे ज्ञानाचाही इथे उल्लेख आहे. मग ध्यान आणि ज्ञान याच्यातला काय फरक आहे थोडक्यात झालेला आहे. थोडका एक मुद्दा आपण आणखी त्यातला बघून घेऊ. हे कर्तृतंत्र आणि वस्तुतंत्र हे जे आहे, ध्यान करताना ध्येय वस्तू आपल्याला अशी आणावी लागते समोर, नाही का? मूर्ती आणावी लागते, हो, ती अशी आणावी लागते. ज्ञान आणावं लागते का? ते होते, ते होते. फरक लक्षात घ्यायचा, ध्यान आणि ज्ञानातला फरक. ध्यानात बसताना मग आणा ती शशांक चक्रम सकिरीट कुंडलम, आणा मूर्ती समोर ती तशी, किंवा ध्यायेदाजा अनुभवम धृतशरधनुषम, मूर्ती आणायची आहे. ज्या ज्या गोष्टी आणाव्या लागतात जबरदस्तीने त्यांना कर्तृतंत्र म्हणतात, आणाव्या लागतात त्या. पण ते जेव्हा परिपक्व होऊन जाते ना, ती परिपक्व झाल्यावर ती मूर्ती स्वतःहूनच आपल्यासमोर प्रकट होते. काही करावं नाही लागत, त्याला काहीच करावं नाही लागत. आपण फक्त ती आणण्याची क्रिया सतत सुरू ठेवावी लागते. बारकावं लक्षात घ्यायचं. आणि आणण्याची असं कर्तृतंत्र ज्यावेळेस परिपक्व होऊन जाईल ना, एक दिवशी काकांनी फार मार्मिक उल्लेख केला सकाळी श्रुतीचा, यमे वैश्य वृणुते तेन लभ्यस तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम नायमात्मा प्रवचने लभ्या न मेधया न बहुनाश्रुतेन यमे वैश्य वृणुते तेन लभ्यस तस्यैष आत्मा विवृणुते तनुस्वाम. पूर्ण श्रुती आहे ही कठोपनिषदामध्ये, खूपच आहे आपल्याला सगळे शिकवणारी. आणि त्यांनी सांगितलेला खालचा जो वस्तुतंत्र भाग आहे तो आपलं कर्तृतंत्र जिथे परिपक्व होऊन गेलं तिथे आता यायला काहीच नाही, स्वतःहून उजेड करून दिले. घटावर उजेड पडल्याबरोबर त्याचं दिसतोच तो, बिलकुल काही करावं नाही लागत त्याच्यासाठी, काही करावं नाही लागत. जिथे ज्ञान होण्यासाठी काही करावं लागत नाही, ते स्वतःहून होते. त्याला वस्तुतंत्र म्हणतात. वस्तुतंत्र आहे ज्ञान. वस्तुतंत्र, वस्तू म्हणजेच आत्मा ब्रह्म, ब्रह्मच विशेष करून ब्रह्माला वस्तू म्हणतात. ते वस्तुतंत्र आहे आणि ते स्वतःहून प्रकट होते. हेमे वैश्य भूमिते तेन लभ्यस, त्या आत्म्याला वाटलं पाहिजे मला प्रकट व्हावं. त्याने आता कर्तृतंत्राच्या आधारावर खूप उपासना केलेली आहे आणि याचं ध्यान परिपक्व झालेलं आहे. आणत गेला जे जे आणावं लागते ते त्यांनी प्रयत्न केले, ते त्याच्या प्रयत्नाचा भाग आहे. ध्यानामध्ये रामाची मूर्ती आणणं हा ध्याता जो आहे त्याच्या प्रयत्नाचा भाग आहे. पण त्या ध्यानामध्ये त्या मूर्तीने स्वतःहून प्रकट होणं हा त्याच्या इच्छेचा भाग आहे, परमेश्वराचा. हा फरक म्हणून ध्यान आणि म्हणजे वस्तुतंत्र आणि कर्तृतंत्र, ध्यानामध्ये आणि ज्ञानामध्ये हा फरक आहे. एकदा ज्ञानामध्ये परिपक्वता येऊन ती वस्तू आपल्याला दिसली की मग पुन्हा तो दृष्टी समोरून जात नाही. परंतु तसं ध्यानाचं नाही. जोपर्यंत रामराया प्रसन्न होऊन मला स्वतःहून तो त्याचं दर्शन देत नाही तोपर्यंत आणणं आहे त्याला रोज ध्यानामध्ये, आणावंच लागणार आहे. सोडून दिलं तर काय, ते आपल्या इच्छेवर आहे त्याला आणणं. उपासना कशी करायची, केव्हा करायची, किती वेळा करायची, करायची की नाही करायची, बारकावे, खूप बारकावे आहे यामध्ये, लक्षात घ्या. कर्तृतंत्र शब्दाचा अर्थ हा माझ्या इच्छेवर आहे ते अवलंबून. आज नाही वेळ मिळाला तर नाही करत ध्यान, म्हणून नाही येणार रामराय. त्याचं काय बिघडलं, गरज तुम्हाला आहे त्याची.
तो मेजॉरिटीने सगळीकडे आहेच, त्याला काही गरज नाही तुमची मेजॉरिटी पूर्ण करण्यासाठी. पूर्ण करण्यासाठी तुमची काही गरज नाही. मुद्दा लक्षात ठेवूया आपण. कर्तृतंत्र आणि वस्तुतंत्र यातला बारीक भेद लक्षात ठेवायचा. तोपर्यंत हे नीटाने न्यावं लागते ध्यानाला. आणि ध्यानामध्ये तत्वचिंतनाचा अभाव नको. हा दुसरा मुद्दा जो आपण बघितला ना, तो सतत तिथे त्या तत्वाचं चिंतन करायचं. हो, तो रामराय जो माझ्या ध्यानामध्ये आहे तो दशरथाचा पुत्र नाही, एक मुद्दा. तो राम अवतार सुद्धा नाही, पण तो कसा आहे, तो सच्चित आनंदरूप असलेला माझा आत्मा, आणि बाहेर ज्याला आपण ब्रह्मवस्तू म्हणतो तेच तो आहे. आता हे खूप बघा किती वेळ लागतो एका शब्दावर आपल्याला हे चिंतन करायला, खूप खूप वेळ लागतो. आणि म्हणून अशा रीतीने ध्यान करावं. अशा रीतीने जे केलेलं ध्यान असते त्याच्यामध्ये हे दोन्ही तंत्र काय म्हणतात त्याला इन्व्हॉल्व झालेले आहेत बिलकुल. अगदी आपण ते कर्तृतंत्र किती प्रमाणात मजबूत करून ठेवलं, याप्रमाणे भगवंताला येण्याची इच्छा होती, नाही का? त्याला येण्याची त्याच्यामुळे इच्छा होती बिलकुल. रोज एकच एक भिकारी दारावर मागत आला, ते एखाद दिवशी वाटते ना आपल्याला, रोज येतो काहीतरी आज द्या. हा व्यवहारातला दृष्टांत लक्षात ठेवा. अगदी असंच भिकाऱ्यासारखं होऊन जा त्याच्याकडे बोलत, नाहीतरी भिकारी जाऊ आपण. आहे का ताकद आपल्यामध्ये त्याचं ते वैभव क्षणभर तरी भोगायचं आहे का? चतुर्दशी भुवने निर्माण केली त्यांनी, 14 भुवने, पण त्याचं एकही कार्यालय कुठे आपल्याला दिसत नाही. इथून ऍडमिनिस्ट्रेशन चालते. त्या अर्जुनाला मोठा गहन प्रश्न पडला. त्यांनी विचारलं, ते मुदल रूप तुझे जे तुनी द्विभुजे ये हन चतुर्भुजे सुरकार्याचे निव्याजे घेऊ घेऊ येसी. कुठला बाबा तू कृष्णा? काही समजतच नाही. काय दाखवलं ते विश्वरूप? कुठे आहे ते मुदल रूप तुझे जे तुनी, ज्या ठिकाणापासून द्विभुजे 2 हाताचा, चतुर्भुजे 4-4 हाताचं रूपे ते सुरकार्याचे निव्याजे देवदेवकांच्या कार्यासाठी घेऊ घेऊ येसी. कुठून अवतार घेऊन येतो? मला दाखव एकदा ते स्थान तुझं. पाहायची ताकद आहे का आपली? अर्जुन होता म्हणून हा प्रश्न विचारला. हे प्रश्नही आपल्याला द्या. मुद्दा लक्षात ठेवायला, शास्त्रीय पद्धतच आपल्या सगळ्या कर्मामध्ये अंतर्भूतच झाली पाहिजे. शास्त्राशिवाय काही म्हणजे हेच नाही आहे बिलकुल. वेदांत शास्त्र एकमेव शास्त्र आहे. वेदांत धर्म एकमेव धर्म आहे, बाकी सगळे पंथ आहेत. आजही संपूर्ण जगावर कुठल्या एका धर्माची जर सत्ता असेल तर ती आज या क्षणाला सुद्धा वेदांत शास्त्राचीच आहे. ते बाकीच्यांना मान्य नाही म्हणून त्यांनी त्याचे नाव वेगळे ठेवले, फक्त बस नाव वेगळे ठेवले. नारायण आणि रॉबर्ट या नावामध्ये तसा काही फरक नाही आहे. रॉबर्टचं अधिष्ठान ब्रह्म नाही आहे का? आणि नारायणाचं नाही आहे का? काय फरक आहे सांगा? हा असा पारमार्थिक विचार आपल्याला विकसित करून घ्यायचा आहे आपल्या या विचारातून. मग नारायण आमचा रॉबर्टच्या खूप अगोदर आहे ना. हे रॉबर्ट आता 2-2.5 हजार वर्षापासून आलेलं आहे आपल्या ओळखीचे. त्याच्या अगोदर आमचा नारायण आहे. विश्वसृष्टी ज्यावेळेस निर्माण झाली त्याच वेळेस त्यांनी ते सगळं याच्यासहित पूर्ण घटनेसहितच हे विश्व निर्माण केलं आहे बिलकुल. त्यांनी सहयज्ञ प्रजा सृष्टवा पूर्ववाचक प्रजापती, सगळे यज्ञ संस्थेसहित कर्माचं काय आहे ते सगळं वेदांचं पूर्ण ज्ञानासहितच हे निर्माण करून त्या ब्रह्मदेवाला सगळंच त्याला वेदच पुरत गेले सगळे. मुद्दा तो आपण एवढाच लक्षात ठेवूया. इथे खूप सुंदर मुद्दा आहे. एवढंच विचार करायचा आहे की ही विलक्षण अशी सृष्टी ब्रह्मदेवानी किंवा भगवंताने निर्माण केली, आणि एक क्षणही जीवाला धर्मविरहित राहणार नाही याची व्यवस्था करणे. एक क्षणही जीव कधी धर्माच्या विरहित नाही आहे. आणि म्हणजे याची खबरदारी त्यांनी घेतली की तो सगळीकडे ओतप्रोत भरून राहिला. पुन्हा की कोणत्या जीवाला कुठे केव्हा गरज पडेल माझी, तर मी तिथे नसलो तर काय होईल. प्रल्हादाला तिथे खांबामध्ये गरज पडली, आलाच तिथे बाहेर होता. द्रौपदीला ते दुर्वास ऋषींचं भयच वाटत होतं, आला तिथे. कुठे वस्त्रहरणाच्या प्रसंगी आला तिथे धावून तो. कारण धावून आला म्हणजे कुठे बाहेर गेटच्या बाहेर उभा होता त्या महाराजा, नंतर पळत पळत आला असा प्रकारच नाही. आस्ती भाती प्रिय नाम आणि रूप प्रत्येक अणुरेणूमध्ये
तिथे मेजॉरिटीने जायचो, मायनॉरिटीने आवाज द्यायची गरज की मेजॉरिटी हजर तिथे. मेजॉरिटी मायनॉरिटीची भाषा वापरू आता आपण थोडा वेळ. मेजॉरिटीला वाटते ना मायनॉरिटीने बोलवलं आपल्याला तेवढा सन्मान आहे नाही का आपला. बाकी वेळे ही मेजॉरिटी त्यांना दावतच असते. केव्हा तरी एकदा ते म्हणतील तर जावं लागेल ना, अशीच परिस्थिती आपण समजून घ्यायची. ती मुद्दा लक्षात ठेवा. पुढे जाऊ आपण. तत्ववेत्याचे लौकिक व्यवहार जे आहे त्या व्यवहार करताना त्याला ज्ञानदशा त्याची जी प्राप्त झाली आहे त्या दशेमुळे त्याच्या लौकिक व्यवहारात कवडीचाही फरक पडत नाही. कवडीचाही फरक पडत नाही. अज्ञानी माणूस जसे व्यवहार करतो तसेच त्याचे व्यवहार चालतात. पाहणाऱ्याला असं वाटते हे दोन्ही सारखेच काय, मग याच्या काय ज्ञानदशेमध्ये आणि याच्या अज्ञानदशेत काय फरक आहे. पण दोघांना विचारून पहा. ज्ञानी म्हणतो मी काही केलं नाही, काहीही मी केलंच नाही काही, आणि हा म्हणतो मीच केलं सगळं. एवढा बेसिक फरक आहे त्याच्यामध्ये, मूलभूत फरक आहे. अज्ञानी माणसाला विचारलं तर मी घर बांधलं, मी गाडी घेतली, आय एम ए सेल्फ मेड मॅन वगैरे ते शब्द जे आहे की लक्षात घ्यायचे. आय एम ए सेल्फ मेड, स्वयंभू, मला कोणी मदत केली नाही. त्या अहंकाराचं की नाही असं विकृत स्वरूप खूप आपल्याला आपणच निर्माण करतो. ते काही बाहेरून कुठे येत नाही. माझा अहंकार फुलायला लागला ना पुरीसारखा, याचा अगदी तळलेली पुरी जशी पूर्ण फुगून आज आंबे नाही आहे, पुरी रसाबरोबर पुरी आहे, ते त्याचे आहेत. ते ज्ञानी माणसाला काही यस्य नाहंकृतम भाव. म्हणून ज्ञानाचे लौकिक व्यवहार आणि अज्ञानाचे लौकिक व्यवहार हा भेदाने चालतात. भेद आपण तो पाहणाऱ्याला व्यवहार सारखे दिसतात. जेवतो हो ज्ञानी आणि अज्ञानी एका बाजूला बसले म्हणजे जेवण सारखेच करणार की नाही ते. पण तो ग्रासोग्रासी राम म्हणतो म्हणून तो उपाशी असतो. आणि आपण माझेच पोट गुंजते ते ध्वगम पापा ये पचनते आत्मकारणात. आम्ही आत्मकारणातच त्याचं पचन करतो फक्त. बस पोट भरलं नाही बा, थोडंसं आणखी खाऊन घ्या, उद्या आता एकादशी आहे, असं ज्ञानी कधीच विचार नाही करत. बिलकुल जे समोर आलं ना त्याचा तो ग्रहण करतो. विधिवशात प्राप्तेन संतुष्यताम वेदो नित्यमधीयताम तदुदितम. आचार्यांनीच लिहून ठेवलं आहे, विधिवशात प्राप्तेन संतुष्यताम. आपल्या जीवनासाठी अत्यंत आचरणात सतत आणण्याचा हा उद्देश आचार्यांनी आपल्याला केलेला आहे. विधिवशात आपल्या भाग्यामध्ये जे येईल ना, जे प्राप्त आहे संतोषच त्यामध्ये मिळतो. असं आहे. ज्ञानी माणसाचे जे लौकिक व्यवहार आहेत ते बघून राहिलो आपण. आणि अज्ञानाचे लौकिक व्यवहार जरी सारखे दिसत असले तरी काही फरक नाही. ज्ञानी जो असतो त्याचं सारखं अनुसंधान ब्रह्मचिंतन त्याचं सुरू असते. लौकिक व्यवहारही सुरू असतात. इथे एक दृष्टांत इथे दिलेला आहे. आपण त्या स्त्रीचा दृष्टांत दिलेला आहे, व्यभिचारी स्त्रीचा दिलेला आहे. हा शास्त्रामध्ये दिलेला आहे, स्वामींनी दिलेला आहे. किती महत्त्व आहे बघा तुम्ही. कम्पॅरिझन करण्यासाठी आपल्या जे ओळखीचे विषय आहेत ते वापरलेले आहे. ती जी व्यभिचारी स्त्री आहे ती घरातले सगळे कामं करत असते, मनात मात्र तिच्या त्या प्रियकराची आठवण जागृत असते. आहे ना, एवढा लक्षात ठेवायचं. इकडे ज्ञानी जो आहे हा ज्ञानी सगळे कर्म करताना दिसतो, मनामध्ये ब्रह्मवस्तूचं त्याचं चिंतन सुरू असतं. एक दुसरी गृहिणी जी आहे ती दुसरी गृहिणी सुद्धा घरामध्ये खूप प्रेमाने काम करत असते, अत्यंत प्रेमाने. त्या प्रत्येक याच्यामध्ये तिचं खूप लक्ष असते. आता याच्यामध्ये आपल्याला थोडं विचार करून एक ठरवावं लागेल की ती जी व्यभिचारिणी स्त्री आहे तिचं गृहकृत्य करण्यामध्ये वरवरचं लक्ष आहे. ती काही ती कारण तिच्या मनात चिंतन दुसरं सुरू आहे. जे चिंतन असते ना ते आपण असतो. ज्याचं चिंतन आपण करत असतो ना तेच आपण असतो, तेच होतो पुढे. आपले ते खूप मोठा चांगला गुणधर्म आहे आपल्या अंतःकरणाचा. कीटको भ्रमरम ध्याय भ्रमरत्व आहे कल्पते, तो होतोच. अळीच होतो तो, अळीचा भुंगाच होतो तो, घाबरून घाबरून शेवटी. इकडे ज्ञानी सतत ब्रह्मचिंतन करतो, कर्मी सुद्धा वरवर करतो. पण तो वरवर जरी कर्मी करत असला तरी त्याचं ब्रह्मचिंतन ती जी एक गृहिणी जी आहे, जी चांगली गृहिणी आहे, ती जशी प्रेम लावून अत्यंत घरातली कामं करते तेवढ्या प्रेमाने हा ब्रह्मचिंतन करतो.
हे या 3 याच्यातला हा एक लक्षात ठेवायचा भाग आपण. ते खूप आनंदाने तो ब्रह्मवस्तूचं चिंतन करतो. गृहिणी खूप आनंदाने घराचे कृत्य करते. त्याच्या उलट ही जी आहे दार स्त्री, ही खूप अत्यंत प्रेमाने त्याचं चिंतन करत असते, वरवर बाहेरचे कर्म करत असते. हा दृष्टांत थोडा अशा रीतीने समजून घ्यावा आपण आणि ते लक्षात घेऊन घ्यायचं. यातनी काय निष्कर्ष निघतो आपल्यासमोर की ज्ञान झाल्यानंतर शेष प्रारब्ध असेपर्यंत ज्ञानी हा कर्म करताना आपल्याला दिसेल. तो असं वाटतो कर्म करतो, तो काही करत नाही. माथे क्रियाविन तो भजे, माऊली म्हणते. तो काही करत नाही पण माझं भजन सुरू आहे. अद्वया मज गमन तो चाले ते. मी अद्वय आहे, मला काही चालणं नाही, पण माझा ज्ञानी जेव्हा चालतो ना तर त्याचं चालणं म्हणजे माझं गमन आहे. भक्ती अमाम अभिजानाची 55 क्रमांकाचा भगवद्गीतेतला श्लोक, माऊलीच्या ऐक्याच्या ओव्या, स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. खूपच अप्रतिम वेदांत त्यामध्ये आलेला आहे. सगळं तिथूनच समजून घ्यावं. तो देखे ते दर्शन, तो बोले ते स्तवन, अद्वया मज गमन तो चाले ते. एक एक ओवी आठवली, आता आपण एवढ्यावरच थांबू, खूप ओव्या आहेत त्यामध्ये. तो देखे ते दर्शन, तो जे पाहतो ना ते सगळं ब्रह्मदर्शन आहे, माझंच दर्शन त्याला, किंवा मीच त्याच्या डोळ्यातून सगळं हे पाहतो. तो बोले ते स्तवन, तो साधं बोलला तरी माझं स्तवन आहे. काय सहज बोलणे, हितोपदेश. अद्वया माझं गमन तो चाले ते. मी अद्वय आहे, मला जाणं येणं संभवतच नाही. ब्रह्मवस्तू कुठे जाणं येणं करत नाही. आपण सकाळी जायचं, ती सर्वव्यापी असल्यामुळे तिला काही, पण तो जे चालतो ना त्या चालण्यामध्ये माझं गमन आहे असं तू अर्जुना समज. अशा रीतीने त्या ज्ञानी पुरुष जो आहे त्याचे लौकिक कर्माने अज्ञानी माणसांनी विनाकारण संशय घ्यायचा नाही. तो कसा हे कर्म करते, तो कसा आवडीने कॉफी पिऊन राहिला, तो आवडीने समोसे खाऊन राहिला, खाऊ द्या त्याला समोसे, काही बिघडत नाही. आंबे नाही आणायचे ठरल्यामुळे बाकीचे पदार्थ खूप आहे हो. पुढे जाऊया. हा विषय इथे आपण एवढा समजून घेऊया की ज्ञानी पुरुष ज्ञान झाल्यानंतर असंच वाटते आपल्याला की काही त्याच्यात काही खूप त्याचं शरीर बदलते, की त्याचे विचार बदलतात, त्याचे हातपाय डोळे कान नाकमध्ये काही फरक पडतो, काही होत नाही. त्याचं जे संपूर्ण जे काही रचना त्याची शरीराची जशी तशीच राहते. अंतःकरणात एक फार मोठा बदल आहे, फार मोठा बदल पडतो. आज फक्त की एकही अहंकाराची वृत्तीच उडत नाही तिथे. सगळं वृत्ती यस्य नाहंकृतम भाव नाही, काहीच नाही. नाहंकृती असते, ती अहंकृती नसते. आणि त्यामुळे त्याच्यातून आपल्यात केवढा मोठा फरक पडला बघा. आपल्याला फल भोगण्यासाठी हे यावे लागते बिलकुल. आणि तो बिचारा बस येण्याची शरीर आहे, त्याच्यासाठी हे देऊ शरीर आहे शरीर किंबहुना येरदारे चिरा पडेल. त्या तिथेच शेवटच्या देहामध्ये तस्य प्राणा उत्क्रा म्हणती, त्याचे प्राण तिथे उत्क्रमण होतात. महाभूतांचे घटक, ते पंचमहाभूतांचे मायेचे घटक ती घेऊन जाते. हा आपल्या ब्रह्मवस्तूमध्ये विलीन होऊन पडतो. हा फरक आहे. आणि आपल्यासाठी काय आहे, आपल्यासाठी 13वी पर्यंतचे कार्यक्रम आपण दिलेले असतात. शास्त्र आहे बरं का. जो क्रियमाण करतो ना त्याला उत्तर क्रिया असतात. फार महत्वाचा शास्त्राचा मुद्दा लक्षात ठेवायचा. जो क्रियमाण करतो त्याच्यात उत्तर क्रिया आहे. जो क्रियमाणच काही करत नाही त्याला उत्तर क्रिया नाही. म्हणून साधू संन्याशांना पुढचे कर्म नाही आहेत, आपल्यासारख्यांना आहे सगळे. 9व्या दिवशी हे करा, 10व्या दिवशी करा, 12व्या दिवशी 13वी करा, शुद्ध श्राद्ध करा, उदक शांती करा. सगळं वासनेमुळे आहे फक्त, बस काय नाही. माझ्या वासना जडावर जातात तो खूप, अगदी जडावर जातात. म्हणून या सगळ्या समस्या आहे, बिलकुल जातातच जडावर. त्या बोलून बोलून त्या कावळ्याला म्हणावं लागते की बा हे मी हे करेल, तुम्ही काही काळजी करू नका. ते ऐकायला जाते कावळ्याच्या माध्यमातून. त्याला साधी गोष्ट नाही आहे. शास्त्राने विनाकारण कावळा नाही निवडला तिथे. तिथे घोबडाला नाही बोलवलं, घारीला नाही बोलवलं, कावळ्याला बोलवलं. या प्राण्यांचे देह आहे, ही विशिष्ट रचना त्यांची आहे, ईश्वराने निर्माण केलेली. त्या आपण करत असलेल्या कर्माला जे अनुकूल देह जिथे प्राप्त झालेले आहेत त्या त्यांच्या देहाच्या माध्यमातून त्या मृतात्म्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था आहे. आता आपण विषयांतर खूप होईल, एवढंच समजूया, जाऊ द्या, तो विषय नाही आहे आपला. क्रियमाण जो करतो त्याच्यासाठी उत्तर क्रिया आहे. जो क्रियमाण मुळेच करत नाही, कशाला त्याला पाहिजे, तो काय झाला, तिथेच मुक्त झाला हो, संपलं. आणि म्हणून ते भोगण्यासाठी आपल्याला यावं लागते.
तेरवी 14वी करून पुन्हा 10-20 पिढ्या त्याची ते रोज दरवर्षी संवत्सरी श्राद्ध, त्याला पाणी प्यायला द्या, अक्षय तृतीयेला, पुन्हा पितृपक्षात एक दिवस त्याला जीव घाला, 2दा जेवतात आणि 1दा पाणी पितात. चित्त निरोधाचा मुद्दा आहे. आम्ही इथे थांबवला मुद्दा खूपच इंटरेस्टिंग विषय म्हटलं तरी त्याला आपल्याला जाणून घेण्यासाठी, कारण आपण सगळे त्यातून जात आहोत. पण आता तो आपला सध्या विषय नसल्यामुळे इथे थांबूया. तत्ववेत्यांनी सतत ध्यान करावं अशी कोणीतरी एक शंका घेतली आहे याच्यामध्ये. ध्यानच करावं, काय त्यांनी ध्यान कशाला बंद करावं? ते स्वामी म्हणतात आहे तत्ववेत्यांनी ध्यान केलंच पाहिजे असं नाही, केलं तर बिघडत नाही. पण ज्याला तत्वज्ञान झालं नाही त्याला मात्र ते अगदी अनिवार्य आहे. त्याला मात्र ते अनिवार्य आहे. चित्त निरोध रूप जे काही ध्यानामध्ये जो आपण हे करतो, हा चित्त निरोध करण्याची तत्वज्ञानी जो आहे त्याला आवश्यकता नाही. पण ज्याला अजून तत्वज्ञान झालं नाही त्यांनी चित्त निरोध रूप ध्यान करतच राहावं. कुठपर्यंत? जोपर्यंत निरोध पूर्ण होऊन तो यमेव ईश वृणते तेन लभ्यस ही स्थिती येत नाही तोपर्यंत हे अखंड करत राहावं. ही किती वेळ चालेल असा प्रश्न इथेही विचारलाय. आपलेही कोणाच्या डोक्यात येईल सांगता येत नाही. ते कदाचित पुढच्या क्षणात होऊन जाईल किंवा किती जन्मसुद्धा लागू शकतो. झाला इथे उल्लेख. फार मोठे प्रतिबंधाला इतक्या त्यांनी उभ्या देण्याचं कारण लक्षात घ्यावं. खूपच प्रभावी काम करतात. आणि म्हणून परमार्थात आल्यावर खूप आपल्या तक्रारी सुरू होऊन जातात. पहिली तक्रारी म्हटल्यापेक्षा शंका कुशंका होणारच आहे. कारण हे मैदान वेगळं आहे, इकडचं प्रपंचाचं मैदानच वेगळं आहे. मैदानच बदलते असं खेळही बदलून जातो ना. तिकडे क्रिकेट खेळत असतो, इथे भलताच खेळ खेळावा लागतो. ते तिथले खेळी पण नाही, बॅट बॉल वगैरे तिकडे सगळे तिकडेच राहते. इकडचे सगळे साधनही वेगळे, मैदान वेगळं, शिकवणूक वेगळी, सगळं 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 वेगळं आहे. आणि म्हणून मग आपल्याला वाटणारच आहे बिलकुल. आता जो सतत क्रिकेट सचिन तेंडुलकरला म्हणतो उद्यापासून कबड्डी खेळ, तो प्रश्न विचारेल 10, 20, 50, 100 आपल्याला विचारेल तो कबड्डी म्हणजे काय आहे ना. तशी आपली जीवाची गती आहे. या प्रांतात शिरलो म्हणून शंका समाधानाचाही वर्ग आपल्याला घ्यावा लागतो. कारण ते आहे बिलकुल अगदी साहजिक आहे. सगळ्यांचीच आपली, आपण सगळे त्या स्थितीतूनच चाललो आहोत. ही उत्क्रांत किंवा याची दशा आहे, ती स्टेट ऑफ इव्होल्युशन आहे. वी आर इव्हॉल्विंग आणि ती येणार. त्याच्याबद्दल वाईटही वाटू देऊ नये, शंका दाबून ठेवू नये. आल्या तर विचारायचंच बिलकुल. घाबरायचं नाही की मी कसं विचारू, आता काय शोभेल का, शोभत गिवत काय नाही, सगळं बाजूला ठेवून द्यायचं. शंका समाधान नाही केली तर ते प्रत्येक वेळेस आपल्या पायात अडकत राहतात. ज्या जोड्यामध्ये खेळा बुतला तो काढला नाही तर चालता येईल का आपल्याला? चालता येत नाही. शंका हे ते खेळासारखे असतात, शंकूच आहेत ते, हृदयात पोचत राहतात सारखे. मुद्दा लक्षात आहे की चित्त निरोध रूप करणारा जो ध्याता असतो तो ध्यानच करत असतो. पण ज्ञाताला काही गरज नाही आहे त्याची. कारण ज्ञाताला त्याचं चित्त काय झालेलं असते? चित्ताचा चैतन्यात लय झालेला असतो. कसं काय करेल तो आता? ध्यान करो जाता मन हारवत गेलं ते सगळं, काहीच नाही. आता ध्यानच होत नाही. थांबून जाते सगळी मनाची धाव, पूर्ण थांबते. हे झालं. आता कुठे धावे मन, तुझे चरण देखील या. संपली धाव. तुकाराम महाराजांचा अनुभव आहे, आपल्यासाठी साधन आहे. आता कुठे धावे मन नाही. सगळे संकल्प संपले, विकल्प संपले, मनाचं कार्यच थांबलं. संकल्प विठ्ठल, विकल्प विठ्ठल, सगळंच विठ्ठल. मनाचं काम काय? भाग गेला, शीन गेला, सगळा काय, सगळे आराम दशा आहे बिलकुल. ही दशा आपल्याला येत नाही कारण ते द्वाड मन, त्याच्याबद्दल विचार झालेला आहे बिलकुल. वस्तुतंत्र कर्तृतंत्राचा इथे झालेला आहे. एक मुद्दा थोडासा इथे आला, त्याच्याबद्दल विचार करू. पुढच्या ह्याच्यात काकांचा असल्यामुळे आपल्याला इथे 1-2 श्लोक कमी झाले तरी एक थोडंसं मार्जिन आहे असं म्हणायला काही हरकत नाही बिलकुल. घटज्ञान वस्तुतंत्र यावर वाद्याचा आक्षेप आहे.
घटज्ञान वस्तू म्हणजे ज्ञान होते म्हणजे घटाचं जे ज्ञान होण्याची प्रक्रिया ती वस्तुतंत्र आहे असं त्यांना म्हणाय. त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे किंवा हे जे आहे मला जे घटाचं जे ज्ञान जे होऊन गेलेलं आहे हे जे ज्ञान झालेलं आहे हे ज्ञान तर आपोआपच झालं, त्याला काही करावं लागलं नाही बिलकुल. तिथे घट पाहण्यासाठी मला काही करावं लागलं नाही, पण ध्यानामध्ये मात्र मला राम पाहण्यासाठी त्याची मूर्ती आणावी लागली. लक्षात आहे तो मुद्दा बिलकुल, कारण ते कर्तृतंत्र आहे ते. आणि म्हणून मला जोपर्यंत घटा एवढं स्वच्छ म्हणजे प्रकाश टाकल्यानंतर माझ्या ध्येयाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत मला तो तिकडे आणावा लागेल, वस्तू कर्तृतंत्र वापरून ते मला त्याचं रोज रोज करत जावं लागेल बिलकुल. काही म्हणजे थांबवलं ना, मग थांबवलं तर काय होईल, म्हणजे ध्यान थांबवलं तर दर्शन थांबलं. पण मला जर ज्ञान झालेलं असेल ना तर माझं असं ते रामाचं दर्शन थांबत नाही, अखंड माझ्या अंतःकरणामध्ये असते. आणि म्हणून तसा तो त्यांनी याचं निराकरण केलेलं आहे. एक आणखी छोटीशी शंका की ध्यान झाले जगाचं विस्मरण होते, उद्या झाले तर काय फरक पडते? काही जग विस्मरण जगाचं आपण केल्यामुळे ते बुडणार तर नक्कीच नाही. मुळात जे काल्पनिक आहे त्याचं स्मरण करणं काय आणि विस्मरण करणं काय फरक पडते त्यांनी? संपूर्ण जग विस्मरण स्मरण रूप आहे बरं का. पूर्ण ते सत्य नाही आहे. ते सत्य असताना तर खरोखर खूप झालं असतं. आचार्यांचं फार एक विवेक चुडामणीमध्ये मार्मिक श्लोक आहे, आठवला म्हणून आपण बघून घेऊ. यदि सत्यम भवेत विश्वम सुषुप्त्याव उपलभ्यताम यो नोपलभ्यते किंचित अतो सत स्वप्नवन मृषा. विस्मरण झाल्याने जगाचं विस्मरण होईल. उद्या झालं तर काय बिघडते? यदि सत्यम भवेत विश्वम सुषुप्त्याव उपलभ्यताम. ते जर खरं असतं ना तर मला सुषुप्तीमध्ये समाधीमध्ये दिसलंच असतं. योन नोपलभ्यते किंचित, ते जर अजिबातच उपलब्ध होत नाही. अतो सत, म्हणून आता हा असत ती असत आहे. स्वप्नवन एवढाच दर्जा दिला, स्वप्नासारखा आहे. मृषा मिथ्या आहे. काय बिघडणार नाही त्याला ते जगाचं विस्मरण झालं तरी, कारण त्याची बहिर्वृत्ती होत नाही आणि वृत्ती निरंकारी असते. म्हणून त्याला सर्वत्र आत्मदर्शन आहे. जगाचं दर्शन झालं का नाही झालं काय त्याच्या दृष्टीने काही फरक नाही पडत. त्याच्यासाठी पुढच्या ह्याच्यामध्ये विधिनिषेध काहीही सांगितलेला नाही. विधिनिषेध हा सर्व अनात्मज्ञ जे आहे, ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही, त्यांच्यासाठी हे लक्षात ठेवायचं मुद्दा. ज्ञानी माणूस असा कसा वागतो जे आपण आता पाहिलं, असं कसं हे खातो, काहीच नियम पाळत नाही. गजानन महाराज, साई महाराज यांचं जर हे अवलिया प्रकारचे जे संत होते यांचं जर वर्तन थोडंसं आपण पाहिलं ना तर ते फारसे शास्त्र काही पाहताना आपल्याला दिसत नव्हते अगदी, नाही का. 3-3 दिवस झोपून राहायचे, उठायचेच नाही 3 दिवस. मग स्नान संध्या त्यांची नाही झाली, कसं झालं कसं होईल त्यांचं सगळं. कोणताच त्यांना विधी नाही, कोणताच निषेध नाही, काही नाही त्यांचं. मग विधिनिषेध कोणासाठी असा प्रश्न येते. त्यांनी सरळ सांगितले की ज्याला ज्ञान झालं नाही, अनात्मज्ञ, त्याच्यासाठी हे सर्व विधिनिषेध आहे. ज्ञानी माणसाला विधिनिषेध एकच नाही, ते अल्पज्ञासाठी आहे. त्यातून जो साधक बनू इच्छितो ना त्याच्यासाठी हे सर्व विधिनिषेध आहे. त्यांनी जरूर पाळावे हे सांगण्यासाठी हा श्लोक आहे. ज्ञानाचं वर्णन तर करणं ठीक आहे, पण आपल्याला ते इतके अनिवार्य आहे. स्टॅच्युटरी, अगदी मॅन्डेटरी, स्टॅच्युटरी, ऑब्लिगेटरी जे काही असतील असे टेरिटरी जेवढे सगळे वापरून आपल्यासाठी ते आपण पूर्ण करून घ्यावे. इथे टर्टल आहेच बरं का. साधक बनू त्याच्यासाठी झालेले आहे. 108 क्रमांकाच्या याच्यापर्यंत आलो आहो आपण. एक 5 मिनिटात 1-2-3 श्लोकाचं इथे जेवढं विवरण आहे तेवढं बघून घेऊ. एक मुद्दा आहे इथे, फार सुंदर मुद्दा आहे बिलकुल, की तपश्चर्या करताना जे तपाला बसतात, काही त्या तपस सिद्ध झाल्यानंतर त्यांच्या अंगी सिद्धी येते त्यांच्या अंगी. काही शापानुग्रह समर्थ होतात, म्हणजे त्यांच्यामध्ये शाप देण्याचं सामर्थ्य येते. आणि काही ज्यांच्या अंगात हे येतच नाही आणि ज्यांना नुसतं आत्मज्ञान होतं. मग आत्मज्ञ जो आहे त्याला सिद्धी प्राप्त झाल्या नाही, शाप देण्याचं सामर्थ्य झालं नाही, म्हणून त्याच्या ज्ञानामध्ये काही कमी आहे का, असा शंकारूप प्रश्न आहे.
शंकारूप प्रश्न आहे. किंवा हा जो आहे सिद्धी करणारा, याला आत्मज्ञान झालं नाही, याला शाप देण्याचं सामर्थ्य नाही आहे, याच्या सिद्धीमध्ये काही कमी आहे का? किंवा आणखी असं तिसरा हे समजून घ्यायचं आपण ते. तर त्याचं उत्तर यांनी छान दिलेलं आहे स्वामींनी. त्या गोष्टी मुळातच एकमेकाशी काही संबंध न ठेवणारे. तपाचे परिणाम जे तप आहे ना, सिद्धीसाठी करायला लागायचं तपच वेगळं आहे. तपच वेगळ्या दिलेल्या शास्त्राने त्याच उद्देशाने केले जाते. रामरक्षा सिद्ध करायची म्हणा, मग रोज 11 वेळा रामरक्षा 121 दिवस म्हटले म्हणजे ते सिद्ध होते, असं ज्यांनी सिद्ध करून घेतली ते सांगतात. रामरक्षा रोज 11 वेळा शुचिर्भूत होऊन पवित्र अंतःकरणाने 121 दिवस जर म्हटले तर 121व्या दिवशी ती रामरक्षा सिद्ध होते. काही संबंध आहे का आत्मज्ञानाशी? रामरक्षा सिद्ध झाली. जो सिद्ध राम आहे तो अजून डोळ्यासमोर आलेलाच नाही. का? कारण आपलं तप करण्याचा उद्देश वेगळा. बस त्या हेतूने फलामध्ये बदल तिकडे लक्षातच ठेवायचं. हेतू बदल झाला की फलामध्ये बदल आलाच नाही. फल बदलणार. सकाळीच आज प्रवचनात झाला एक की मुक्त होण्याची इच्छा आहे आणि वाया ब्रह्मलोक जाऊ. आला ना ते वाया ब्रह्मलोक जाण्याची एक विनाकारण एक तरंग उठला नुसता. काय परिणाम झाला? वेटिंग रूम मध्ये रवाडणे बसलाय अजून तिथे. वेटिंग रूम मध्ये जाणे इतकं सोपं नाही. आपल्या गाड्या तरी 2-4 तासात येऊन जातात. तिकडे त्याचं काय आहे ते गणित जर केलं ना तर बस आपण कदापि कशाचीच इच्छा करणार नाही. असं आहे. इतकं गणित आहे ते भयंकर की ते करणंच कठीण आहे. 4 युगाची एक चौकडी, असे 1000 युग म्हणजे 1 दिवस, 1000 युग म्हणजे 2 दिवस. हा ब्रह्मदेव तोपर्यंत आपली उघडं ठेवलेलं असतं त्याचं. तो म्हणतो माझ्याकडे सध्या भेटायला येऊ नका. ते वेटिंग रूम मधले लोक खूप घाई करत असतील की आम्हाला केव्हा तिकडे. तुम्हीच तर या रस्त्याने याची इच्छा केली, मला कशाला त्रास देत? आता बसा, माझं काम व्हायचं आहे. म्हणजे कल्प शेवटचं टाइमचं जे युनिट आहे ना ते कल्पापर्यंत आहे. बरं का? लक्षात ठेवायचं. अगदी निमिषाचे सुद्धा काही 8 भाग केलेले आहे. बरं का? तिथून जे वेळेचं मोजमाप सुरू झालेलं आहे ते कल्पापर्यंत. आपण पूजा करताना ते कंपल्सरी म्हणायचं आहे सगळ्यांना. बरं का? कारण ब्रह्मांड मोठा आहे. आपण पूजेला बसलो, थोडं तत्वज्ञानाचा भाग पाहून थांबूया. आपण पूजेला बसलो आणि पूजेला बसलेला हा जो जीव आहे ते एवढ्या मोठ्या त्या अवाढव्य असलेल्या परमात्म्याला आता मी आवाहन करतो आहे. त्याला कळलं पाहिजे ना कुठे आहे. कळलं नाही पाहिजे का? मग विष्णू श्रीमद भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे कली प्रथमचरणे भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे दंडकारण्यदेशे गोदावर्या उत्तरेतरे शालिवाहन शके अस्मिन् नाम संवत्सरे जयनाम संवत्सरे. आता मी पूर्ण म्हणत नाही आहे ना. हे कशासाठी आहे? हे भगवंता, मी या वेळेच्या तुझा जो आहे ना पट्टा, मी इथे उभा आहे. मी संकल्प सोडतो आहे. मी पूजा करिष्ये शेवटचा शब्द म्हणतो. मग तत्रादो निर्विघ्नता सिद्ध्यर्थ वेगळं ते जाऊ दे. ते भाग आपल्याला सांगायचा आहे. अत्यंत हा दीर्घ काल होऊन गेलेला आहे. हो, मग वेटिंग रूम मध्ये बसायची मी हे आपण मुद्दा पाहून राहिलो आहे. किती वेळ बसावं लागेल? असं हे एक युग होईल, काही 5000 वर्ष. असं करता करता हे 4 युग होतील. मग एक चौकडी झाली की 1000 चौकड्या. काही विलक्षण आहे ते. ज्याला गणित करण्याची खूप जास्त तीव्र इच्छाशक्ती असेल त्यांनी हे गणित घरी मांडून त्याचं किती उत्तर येते, किती वह्या भरतात हे तपासून घ्यावं. मुद्दा आपण इथे लक्षात ठेवूया की असे मुक्त होण्याची इच्छा असताना भलत्या इच्छा आपण करायच्या नाही. आणि आपण फक्त जी मुख्य शास्त्राने सांगितलेलं सद्यमुक्ती ताबडतोब त्याची व्यवस्था आहे. इथे व्यवस्था आहे. डायरेक्ट कशाला बाहेर जायचं, कशाला डायरेक्ट हे करून घ्यावं. आणि आपण आपल्या याचं
फलित पत्रामध्ये पडून घ्यावं. सिद्धी, सामर्थ्य, शाप देणे, वर देणे इत्यादी वेगवेगळ्या तपांची फलं आहेत आणि त्या तपांसाठी वेगवेगळे तपही करावे लागतात. त्यामुळे या एकमेकाशी संबंध नाही. ज्ञानी माणसामध्ये हे नसलं तर ज्ञानाचं काही बिघडत नाही. जो सिद्ध आहे त्याच्यामध्ये हे दोन्ही नसले तर त्याचंही कार्यक्रम चालू राहतात. कोणाची पोटदुखी बसू दे, कोणाची डोकेदुखी बसू दे, सुरू राहतात त्याची सिद्धीने हे बरे करण्याचे कारण त्यात पडलं तर. आणि बाकी शाप देणारे तर आहेच, माहीतच आहे आपल्याला, तेही सामर्थ्य येतं. पण मुद्दा लक्षात ठेवायची, जे तपस वेगळे आहे, फलित वेगळे झालेले आहे. ब्रह्मज्ञानाशी त्याचा काही संबंध नाही. आपण एवढा जवळजवळ 108 श्लोकापर्यंत आलो आहे. आता पुढचा भाग विनंती करू काकांना की ते याचं विवरण करून आपल्याला सांगतील. पुढचं मी त्यांच्या हाती ते बॅटन सोपवतो आणि इथे थांबतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.